नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. भारत आणि बांगलादेश यांचे संबंध बांगलादेशच्या जन्मापासून आहेत. अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानपासून मुक्त करून भारतानेच त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले. तेव्हापासून या संबंधांची सुरुवात झाली. सुरुवातीला बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या हाती राज्यकारभार होता. तेव्हा भारताच्या उपकाराचे त्यांना स्मरण होते. पण लवकरच 1974 साली इंदिराजींनी बंगबंधूंच्या जीवाला धोका आहे असा इशारा त्यांना दिला होता. त्यानंतर लवकरच शेख मुजीबुर रहमान यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाली. आताच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची बहीण परदेशात असल्याने दोघीही वाचल्या. त्यानंतर लष्करी राजवट आली आणि पुन्हा हुकुमशहाच्या बायकोच्या हाती बांगलादेशचा कारभार गेला. त्या बाईने भारताशी फारसे मैत्र ठेवले नव्हते, पण भारताबरोबर दुश्मनीही केली नव्हती. त्यानंतर गेली 15 वर्षे शेख हसीना यांच्या हाती सत्ता होती. त्यांनी भारताशी मैत्रीचे संबंध सुरू केले होते. देशांतर्गत निवडणुकीत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळत असे, पण देशात असंतोष वाढत होता आणि अखेर काही महिन्यांपूर्वी एका लष्कराच्या विमानातून त्यांना बांगलादेश सोडून पलायन करावे लागले. आता ज्या पाकिस्तानने बांगलादेशवर अनन्वित अत्याचार केले होते त्यांच्या बरोबरच बांगलादेशच्या सध्याच्या तात्पुरत्या सरकारची चुंबाचुंबी सुरू आहे. हा मोहम्मद युनूस नावाचा प्राणी एका बँकेचा कर्ता धर्ता होता. सध्या बांगलादेशातील सत्ता उखडून टाकणाऱ्यांनी मोहम्मद युनूसच्या हाती तात्पुरता कारभार सोपविला आहे. पण या माणसाने भारताला विरोध करण्याचे धोरण ठेवलेले आहे. ज्या पाकड्यांनी आधी बंगाली महिलांवर बलात्कार केले तेच पाकडे या युनूसला आपले मित्र वाटत आहेत. युनूसच्या या वागणुकीमुळे भारतानेही त्याला त्याची औकात दाखवण्याचे ठरवलेले असावे. युनूसच्या अशा वागण्यावरही भारताने आपल्या वागणुकीत फारसा बदल केला नव्हता. आता हा मोहम्मद युनूस म्हणतो की भारतात जे अवैध बांगलादेशी लपलेले आहेत त्यांना बांगलादेशात ढकलण्यात येत आहे. संपूर्ण देशात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी काही बांगलादेशात परत गेले असतील, पण पाकधार्जिण्या युनूसला नेमके हेच खटकते आहे. आपल्या देशात या आणि अशा अवैध घुसखोरांसाठी कागदपत्रे तयार करणारे कित्येक देशद्रोही दमडीचोर सक्रिय आहेत. या बांगलादेशींमुळे पश्चिम बंगाल आणि बिहारच्या अनेक भागात जनसंख्येचे संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळे तिकडच्या भागातील जनता विचलित होणे स्वाभाविक आहे. हे अवैध बांगलादेशी आपल्या लांबच लांब पसरलेल्या सीमेवरून आसाम ते त्रिपुरा पर्यंत भारतात कुठेही घुसतात. मग अवैध कागदपत्रे बनवून दिल्ली मुंबई सारख्या शहरात जाऊन वास्तव्य करतात. त्या नकली कागदांमध्ये त्यांचा फोटो तेवढा खरा असतो, बाकी नाव, जात, धर्म आणि सगळीच्या सगळी माहिती खोटी असते. अशा लोकांना भारताबाहेर हाकलून देणे हे सरकारचे कामच आहे. अनेक जण सरकारने घातलेल्या काटेरी कुंपणातूनही आलेले आहेत. काही जणांनी नदी पार करून प्रवेश केलेला आहे. तरीही बांगलादेशचा टेम्पररी सत्ताधीश असलेला मुजोर युनूस भारतावरच आरोप करीत आहे. आता भारताने बांगलादेशातून सडक मार्गे येणाऱ्या सामानावर प्रतिबंध लावल्यामुळे बांगलादेशी अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडणार आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्या तालावर खेळणारे हे बांगलादेशचे सरकार आता भारतावर खोटे नाटे आरोप करीत आहे. अरे पण लेका युनूसा, तुझ्या उरावर बसलेल्या पाकड्यांना आणि चिन्यांना तू डोक्यावर बसवतोस, तर भारताने काय हातात बांगड्या भरलेल्या आहेत का? आता भारताच्या शंकराने आपला तिसरा नेत्र उघडलेला आहे. तुला भारताबरोबर जर दुश्मनीच करायची आहे तर मग तुझी औकात किती आहे हे तुला लवकरच कळेल. पाकिस्तानला तर बांगलादेशच्या भारताविरुद्धच्या कारवाया पाहून आनंदाचे भरते येत असेल, पण ज्या भारताने तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचीच तुम्हाला कदर नसेल तर भारतालाही तुमची तमा बाळगण्याचे कारण नाही. आता तुला जे करायचे आहे ते तू खुशाल कर आणि जिवंतपणे मर, हेच तर तुझे प्राक्तन आहे. या नादात युनूसच्या पागलपणाची शिक्षा विनाकारण सर्वसामान्य बांगलादेशीय नागरिकांना भोगावी लागणार आहे. हेच आमचे दुःख आहे. अल्लाह बांगलादेशचे रक्षण करो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
आणि महासागर बघा. नमस्कार.